नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर जसं लाडकी बहीण योजनेत आता सरकारने नवीन नियम लागू केलेले आहे। तर 6 डिसेंबर नंतर तुम्हाला कोणतेही फॉर्म भरता येणार नाही आहे ऑनलाईन, कारण त्या फॉर्मवर एरर असं लिहून येईल। जसं मी तुम्हाला समोर स्क्रीनवर दाखवतो ते तुम्ही समोर पाहू शकता। तर जसं समोर लिहिलेलं आहे की नवीन फॉर्म ॲप्लिकेशन भरण्यासाठी तुम्हाला जे आहे तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात संपर्क करावा लागेल। तर यांनी हा नवीन नियम लागू केलेला आहे। तर हा नियम जो आहे हा 6 डिसेंबरच्या नंतर लागू होणार आहे। तर जे पण लोक 6 डिसेंबरच्या नंतर तुमचे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात त्यांना अंगणवाडीत हा फॉर्म सबमिट करावा लागेल। तो फॉर्म ऑनलाईन ॲक्सेप्ट होणार नाही असं तुम्हाला एरर दाखवणारच आहे। तर याच्याबद्दल जो GR आलेला आहे तो आपण समोर बघूया। त्या पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी। तर जसं तुम्ही समोर पाहू शकता 6 डिसेंबर रोजी हा GR आलेला आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आगमनातील सुधारणा करण्याबाबत हा GR आलेला आहे। जसं तुम्ही याच्या प्रस्तावना बघू शकता, राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आगमन केलेले आहे। शासन निर्णय 2 सप्टेंबर रोजी अन्वये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना 6 सप्टेंबर 2024 मध्ये योजनेचे घरपोच नोंदणी करणे सुरू ठेवण्याला मान्यता दिलेली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्रयुक्त व्यक्तींना अर्ज करण्याचा परवानगी देण्यात आली होती। या अर्जाद्वारे योजनेतील प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात जाऊ शकते। याच्यात हेच म्हटलेलं आहे की जे तुम्हाला जे राहिलेले आहेत काही ॲप्लिकेशन तर ते 6 डिसेंबर नंतर तुम्हाला भरता येणार नाही आहे, ते तुम्हाला अंगणवाडीतच भरावं लागेल। समोर तुम्ही शासनाचा निर्णय पण पाहू शकता, हेच की मुख्यमंत्री यांनी हा डिसिजन चेंज करून दिलेला आहे। 2 सप्टेंबर रोजी याचे नोंदणी करणे सुरू झालेले आहे। तो 2/9/2024 रोजी शासन निर्णयाची मान्यता देण्यात आली होती आणि या योजनेसंदर्भात शासन निर्णय 2007 व दिनांक 25/7/2024 अन्वये नगरी व ग्रामीण भागातील बाळवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संकष्ट, CRPF, NULM, MRSLM, MAVIM, मदत कक्ष प्रमुख, CCM हे सर्व सेतू सेवा केंद्र हे सर्व अंगणवाडी प्रवेश सर्व करण्यात आलेले आहे। अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर व सर्व प्रकृती व्यक्तिकांचे अर्ज स्वीकारण्यात देण्यात आले अधिकार रद्द करण्यात येत आहे। समोर या शासनाचा निर्णय दिनांक फक्त सेविका क्रमांक अर्ज स्वीकार। तर यात हेच सांगितलेलं आहे की जे सर्व केंद्र आपण वाचलेले आहे वरचे MRSLM सर्व सेविका केंद्र हे कोणतेही फॉर्म भरू शकणार नाही, यांचा अधिकार यांना दिलेला नाही आहे। फक्त अंगणवाडी का सेविकांनाच फक्त याचा अधिकार आहे फॉर्म भरण्याचा। म्हणून हे 6 डिसेंबरपासून हा नवीन नियम लागू केलेला आहे। या GR मध्ये हेच त्यांनी सांगितलेलं आहे। तर हेच होता GR आलेला आपला। आणि जर तुम्हाला फॉर्म भरावे लागणार आहे तर तुम्ही ऑनलाईनचा प्रयत्न नका करू, नाही भरला जाणार आहे 6च्या नंतर तर तुम्ही एक काम करता, अंगणवाडीत जाऊन आपले फॉर्म भरून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि GRसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।